ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमचा कॅप राऊंड 1चे अलॉटमेंट म्हणजे राऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे। विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळालेले आहे हे तुम्ही आता स्वतः साईडवर चेक करू शकता। तर कॉलेज कोणते मिळालेले आहे हे कशा प्रकारे चेक करायचं, सर्वात प्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे। या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉटला क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डॅशबोर्डचं तुमच्यासमोर ऑप्शन आलेलं असेल। तर मेरिट लिस्टच्या वर तुम्हाला अलॉटमेंट लिस्टबद्दल एक ऑप्शन दिलेलं आहे, ते म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट। तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे कॉलेजनुसार सुद्धा अलॉटमेंट चेक करू शकता की कोणत्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि किती मार्क्सवर सिलेक्ट झालेले आहे। त्याचप्रमाणे कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंटला जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला तुमचे अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे यामध्ये माहिती पडणार आहे। तर तुम्हाला कॅप राऊंड 1 अलॉटमेंटला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमचा ID टाका, जन्मतारीख टाका आणि कंटिन्यूला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुमची संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहे 10वीचे मार्क्स तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे तुमच्या स्क्रीनवर उपलब्ध होऊन जाणार। तर बघू शकता या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेकॅनिकल ही ब्रँच मिळालेली आहे। प्रिफरन्स क्रमांक 2 म्हणजे हा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आणि हा विद्यार्थी आपला प्रवेश निश्चितसुद्धा करू शकतो। तर उद्यापासून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही उद्यापासून आपल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता। त्या अगोदर तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन अलॉटमेंट लेटर काढावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये जी फीज आहे तुम्हाला जे सीट ॲक्सेप्ट करायची आहे त्यासाठी सुद्धा भरायचं काम पडणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कॅप राऊंड 1चे अलॉटमेंट म्हणजे कॅप राऊंड 1चा रिझल्ट चेक करू शकता आणि आपल्याला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। जर आता तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची नसेल तर काय करायचं, त्याचप्रमाणे ज्यांचे नंबर लागलेले नसेल ते विद्यार्थ्यांनी काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट उद्याला जी प्रोसेस सुरू होणार आहे ॲडमिशनची त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। तर उद्या मॉर्निंगला परत एक व्हिडिओ देण्यात येणार, त्यामध्ये तुम्हाला A to Z अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।